सकाळी रत्नागिरीत एक भयंकर घटना समोर आली। एकटी महिला राहत असलेल्या घरातून सतत येणाऱ्या आवाजांनी परिसर थरथरला। तो आवाज असा होता की कोणाचाही ते ऐकायला धाडस होत नव्हतं। लोक भीतीने घराकडे पाहू लागले होते। घरी तर महिला एकटीच राहते, मग हा आवाज कोणाचा? नेमकं काय घडतंय? लोकांना भीतीने प्रश्न पडला। दारात पुरुषांच्या चपला होत्या। नेमकं आत काय घडत होतं आणि घरात राहणाऱ्या त्या महिलेला अटक का झाली? दररोज येणारे ते पुरुष कोण होते? सविस्तर पाहूया। रत्नागिरी समुद्र किनाऱ्यांचे शहर, हिरवेगार डोंगर रांगा, शांत वातावरण। असं वाटतं की इथे काहीही गडबड नाही, पण मिरजोळे MIDC परिसरात काही दिवसांपासून रहिवाशांना एक विचित्र हालचाल दिसत होती। लोक म्हणत होते कुठेतरी काहीतरी गडबड आहे, पण कोणालाच ठोस माहिती नव्हती। दररोज काही लोक येत, काही जात होते, काही वेळा मध्यरात्री, काही वेळा दुपारी, परंतु प्रत्येक वेळी घरामध्ये काहीतरी गुप्तपणे चालत असल्याचे संकेत होते। स्थानिक गुन्हे शाखेला हळूहळू ही माहिती मिळाली। काही दिवस निरीक्षण चालू राहिले। कोण घरात जातंय, कोण बाहेर येतोय हे सर्व नोंदवले गेले, पण अंधाराच्या घरामध्ये नेमकं काय चाललंय हे उघड करण्यासाठी पोलिसांनी वेळ घेतला। प्रत्येक पावलावर संशय, भीती आणि सावलींचा थर वाढत होता। एक दिवस गुन्हे शाखेने ठरवले की आता थेट तपास करायचा आहे। सकाळच्या वेळी पथक जागेवर पोहोचले। घराच्या खिडक्यांमधून दिसत होते की आत काहीतरी असामान्य आहे। घराच्या हवेतील शांतता आणि त्यात अचानक जाणवलेला अंधार प्रत्येक पोलिसाला आत जाण्यापूर्वी थोडी धडधड जाणवत होती। आत प्रवेश केला गेला। घरामधील वातावरण इतके विचित्र होते की काही क्षण थांबावेसे वाटले। शांत हॉल, कपाटांमागे लपलेली सावली आणि खोलीच्या एका कोपऱ्यात काही हालचाली। कोणालाच माहित नव्हतं काय दिसेल। घरी पावलं टाकताच पोलिसांनी 2 तरुणी, एक महिला रंगेहात पकडली, पण त्यांच्या जवळील वस्तू, मोबाईल फोन, काही रोख पैसे ही केवळ लहान भाग होती। खरं रहस्य अजून उलगडलं नव्हतं। चौकशी सुरू झाली। हळूहळू सत्य उघडू लागले। काही गोष्टी सांगायला वेळ लागला। तरुणी पुण्याहून या घरात आणल्या गेल्या होत्या, काही पैसे देऊन, पण त्यामागची संपूर्ण कहाणी, अंधाराच्या घरातील व्यवहार, त्यातल्या छुप्या हालचाली काहीही स्पष्ट दिसत नव्हते। पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रत्येक कोपरा तपासत राहिले। घराच्या प्रत्येक खोलीतून, प्रत्येक कपाटातून, प्रत्येक कोपऱ्यातून एक वेगळाच थरार अनुभवला गेला। पोलिसांना देखील भीती वाटत होती की घरामध्ये काहीतरी भयानक चालले आहे। अंधाराची सावली वाढत होती। घरात कोणालाही दिसत नव्हतं, पण आवाज आणि हालचाली सतत जाणवत होत्या। काही मिनिटात घरातील वातावरण इतके भयानक झाले की प्रत्येक पोलीस आपलं लक्ष गुंतवून ठेवलं। हळूहळू प्रत्येक खोलीतून उघड होणारी गोष्ट सस्पेन्स वाढवत होती। अखेरीस चौकशी पूर्ण झाली। पोलिसांनी सांगितले की या घरात सतत काही लोक येत होते आणि त्यांच्यामुळेच या घरात ही गोष्ट सुरू होती। शेवटी उघड झाले सत्य। या घरात पुरुष येत होते आणि घरामध्ये चालत असलेला अंधार हा या पुरुषांच्या सतत येण्यामुळेच होता। रत्नागिरीसारख्या शांत शहरात मिरजोळे MIDCतल्या या घराने पुन्हा एकदा शहराला हादरवले।